नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्राईम टाईमचे आपले जे प्रेक्षक आहेत की जे सतत आमचे सगळे व्हिडिओज बघत असतात, त्याला प्रतिसाद देत असतात, तसे माझे देखील जे काही व्हिडिओज आहेत प्राईम पॉईंटमधनं मी तुम्हाला भेटतो, मी माझे जे काही विचार आहेत ते तुमच्यासमोर मांडतो, त्याला देखील तुम्ही चांगला प्रतिसाद देता. तुमच्या मनातल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या देखील तिथे तुम्ही मांडता, तुम्ही व्यक्त होता, त्यामुळे एक बरं वाटतं. पण आज मी जो व्हिडिओ करतोय, आत्ता जो व्हिडिओ करतोय, कदाचित माझा हा व्हिडिओ तुम्हाला पटणार नाही. मी आवडणार नाही असं म्हणत नाही, पण तो पटणार नाही. पण तरीही मी तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर मग मी जी काही मतं मांडतोय, मी जे काही मुद्दे तुमच्यासमोर आणतोय, त्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही चुकीचं वाटलं किंवा अजून काही ॲडिशन वाटली तर तुम्ही जरूर व्यक्त व्हा. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पण माझा विषय जो आहे तो हाच आहे की मुळामध्ये गेले काही दिवसांपासून संजय राऊत जे आहेत ते एक नकारात्मक राजकारण खेळत आहेत. म्हणजे एखादा व्हिक्टीम असतो ना की माझ्यावर एक सतत अन्याय होतोय कुठला तरी, आणि त्या अन्यायाचं रडगाणं मी सतत पुढे करत असतो, एक व्हिक्टीम कार्ड खेळत असतो. आता या सगळ्याचं निमित्त काय आहे, म्हणजे मी विषय तुम्हाला नीट समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता दहिसरमध्ये तुम्हाला सगळ्यांना घोसाळकर कुटुंब माहिती आहे. जे घोसाळकर कुटुंब हे ठाकरेंशी, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी अत्यंत एकनिष्ठ कुटुंब. त्या कुटुंबामध्ये जे स्वर्गीय अभिषेक घोसाळकर आहेत त्यांची आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये हत्या झाली, दुर्दैवी हत्या झाली. त्यात ते मृत्युमुखी देखील पडले. हे एक सगळी दुःखद घटनाही आपल्याला माहिती आहे. आणि अभिषेक घोसाळकरांच्या ज्या पत्नी आहेत तेजस्विनी घोसाळकर, या मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये नाराज राहिल्या. मग त्या उद्धव ठाकरेंना भेटायला देखील गेल्या. त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल, त्याच्यामध्ये बराच नंतर काळ गेला. पण आत्ता तेजस्विनी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निश्चित त्यांच्यावर टीका होणं ही अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे कोणाकडनं तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडनं टीका होणं ही स्वाभाविक आहे, आणि ही स्वाभाविक प्रतिक्रिया सुद्धा आहे. त्यालाही माझा काही आक्षेप नाही आहे. मुद्दा कुठे आहे की आत्ता प्रभाग क्रमांक 2, दहिसर प्रभाग क्रमांक 2 मधनं तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणूक लढवण्याची एक तयारी सुरू केलेली आहे. त्यांना उमेदवारी दिली आहे का किंवा मिळाली आहे का, तर अजूनपर्यंत तरी नाही. पण त्यांनी आपला एक प्रचार सुरू केलेला आहे, निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. आणि मग त्या माध्यमातून त्यांनी काही पोस्टर लावलेत दहिसर परिसरामध्ये. त्यांनी अगदी डॉक्टर मनमोहन सिंग आहेत, मनमोहन सिंगांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देणारं एक पोस्टर लावलं. त्याही वेळेला त्याच्या खाली कमळाचं चिन्ह आहे, म्हणजे त्या भाजपमध्ये असल्याचं आपल्याला दिसतंय या काळामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीतलं एक पोस्टर लावलेलं आहे, त्यांना अभिवादन करणारं. आणि आत्ता एक जे नुकतंच पोस्टर लागलेलं आहे की जे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीने आहे, त्या पोस्टरवरचा मजकूर असा आहे की देशासोबत महाराष्ट्र धावतोय, आता दहिसरही थांबणार नाही, अशा आशयाचं त्यांनी पोस्टर लावलेलं आहे. त्या पोस्टरवर त्यांनी आपलं नाव लिहिलं आहे, तेजस्विनी अभिषेक घोसाळकर. त्याच्यावर त्यांचा फोटो आहे, म्हणजे तेजस्विनी घोसाळकर यांचा फोटो आहे. त्यांच्या फोटोच्या मागे अभिषेक घोसाळकर यांचा फोटो आहे, आणि अभिषेक घोसाळकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. आता या पोस्टरवरनं वाद सुरू झालेला आहे, आणि हा वाद ठाकरे गटातनं सुरू झालेला आहे. या मुळात त्यांनी या पोस्टरलाच आक्षेप घेतलेला आहे. ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की तेजस्विनी घोसाळकर यांनी काय प्रचार करायचा आहे तो प्रचार करावा, पण त्यांनी अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरू नये. त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत. त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा. अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते, आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले, आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं. नाही, हे तर बरोबर आहे. अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता. दुर्दैवानं अभिषेक घोसाळकरांचा खून झाला, आणि आता
तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळे शिवसेनेत नाहीत त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल. त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही. आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना एक यांचं मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे. नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो. त्या महिलेचा नवरा गेला त्याचं दुःख तिला किती असेल किंवा त्याची जाणीव ह्या लोकांना नाहीये. राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी लोक झालेली. म्हणून आता यांच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे आणि त्याचमुळं यांचा पक्ष दिवसेंदिवस संपत चाललेला आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये देखील ठाकरे कुटुंब असं म्हणाले होते की तुम्ही चिन्ह घेतलं, तुम्ही आमचं नाव घेतलं, पण आता बाळासाहेबांचा फोटो का वापरताय? तुम्ही तुमच्या हिमतीवर लढा. एक वेळ तो मुद्दा निश्चित आपण मान्य करू, एक वेळ त्याच्यामध्येही मग खूप मतमतांतरं किंवा खूप त्याच्यामध्ये चर्चा करण्यासारख्या गोष्टी असू शकतात, ते जाऊ दे. पण आता काल संजय राऊतांनी, जेव्हा संजय राऊत सकाळी बोलतात पत्रकारांशी, तेव्हा संजय राऊत असं म्हणाले, म्हणजे आता ते तुम्ही सगळं बाईटमध्ये ऐकलेलं आहे, जे बाईट आपण आत्ता तुम्ही बघितलेत त्याच्यामध्ये ठाकरे गटाकडनं आक्षेपच घेण्यात आलेला आहे. मग त्याच्यामध्ये संजय राऊतसुद्धा आहेत, अंबादास दानवेसुद्धा आहेत, जे छत्रपती संभाजीनगरमधनं येतात. या दोघा तिघांनी, अनेक जणांनी आक्षेप घेतलेले आहेत. याच्यामध्ये संजय राऊत असं म्हणालेले आहेत की स्वर्गीय अभिषेक घोसाळकर हे कट्टर शिवसैनिक होते, आज ते हयात नाही आहेत, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि ते कट्टर शिवसैनिक असल्यामुळे आणि तेजस्विनी घोसाळकर या आता भाजपमध्ये असल्यामुळे त्यांनी अभिषेक घोसाळकरांचा फोटो लावू नये. त्यांनी मग नरेंद्र मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. आता यालाच घेऊन काही मुद्दे आहेत जे मला स्वतःला वाटतात, ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता याच्यामध्ये जसं ठाकरे गटाकडनं या पोस्टरला आक्षेप घेण्यात आला आहे, तसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं संजय शिरसाट त्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे, ते काय म्हणालेले तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे एकूण आता याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, ते आणखीन वाढत जातील, पण हे पोस्टर वॉल रंगलेलं आहे. पण याच्यावर आता माझे जे मुद्दे आहेत ते मुद्दे काय आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जे मी सुरुवातीला म्हटलं की संजय राऊत हे आज शिवसेनेतले ठाकरे गटाचे एक मोठे नेते आहेत, अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, वजनदार नेते आहेत. संजय राऊत यांच्या बोलण्याला एक धार आहे, एक वजन आहे, किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये काही गोष्टी अशा महत्त्वाच्या असतात की ज्यामुळे राजकारण ढवळून निघतं, किंवा संजय राऊत एखादा मुद्दा असा मांडतात की ज्याच्यावर दिवसभर बातमी चालते. इतके ते आज ठाकरे गटातले वजनदार महत्त्वाचे नेते आहेत. आणि ते किती वजनदार आहेत ते आपण बघितलेलं आहे. आता जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हा राज ठाकरेंनी आपल्या दोन भावांच्या मध्ये संजय राऊतांना उभं केलं. एवढं त्यांचं आज शिवसेना ठाकरे गटातलं वजन आहे. अशा संजय राऊतांनी, म्हणजे मला असं वाटतं की संजय राऊत रोज सकाळी येतात, ते बोलतात आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे संजय राऊतांनी ज्या पद्धतीने शिवसेना जिवंत ठेवलेली आहे, जे बोलून भाजपवर असेल, शिंदे सेनेवर असेल, ज्या पद्धतीने ते प्रखर टीका करतात, त्यामुळे एक शिवसैनिकांमध्ये, म्हणजे ठाकरे गटातल्या शिवसैनिकांमध्ये त्यामुळे ऊर्जाही येते. पण कधी कधी असं व्हायला लागतं ना की आपण जे बोलतोय त्याची बातमी होतीये आणि मग नंतर ना आपला त्या बोलण्यावरचा जो काही संयम आहे तो कधी कधी सुटत जातो आणि मग आपण काहीही बोलायला लागतो. कधी कधी काहीही बोलायला लागतो आणि कधी कधी ना खूप नकारात्मक बोलायला लागतो. मला वाटतंय सध्या संजय राऊत अशा पद्धतीच्या नकारात्मक राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ते त्यांनी थांबवावं, कारण ते टिकणारही नाही आणि ते उलट पक्षाला हानिकारक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे कधी कधी म्हणतात ना त्यांचे विरोधी पक्षातली लोक की संजय राऊतांमुळे शिवसेना एक वेळ डुबणार आहे, अशा पद्धतीची काही टीका त्यांच्यावर होते. तर त्यामुळे कधी कधी ना आपल्या बोलण्यातनं आपल्या पक्षाला देखील नुकसान होऊ शकतं, अशी कधी कधी ती स्थिती होऊ शकते. का मी तुम्हाला सांगतो की संजय राऊतांचं मला ना गेल्या काही दिवसांपासूनचं जे वक्तव्य आहे त्याच्यामधनं मला एक नकारात्मक राजकारणाचा सगळा वास येतोय.
म्हणजेच आता तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या की निवडणुका झाल्या की मग संजय राऊत म्हणतात नाही ईव्हीएम मध्ये गडबड आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणून आम्ही निवडणुका हारलो. मग कधी ते म्हणतात की निवडणूक आयोगामध्ये काहीतरी गफला आहे, असं एक ते बोलतात, म्हणून आम्ही निवडणुका हारलो. आत्ता मधल्या काळात म्हणजे अगदी या सगळ्या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर तर संजय राऊतांनी असं एक विधान केलेलं आहे की पैसा वाटला गेला आणि एका ठिकाणी तर म्हणजे त्यांनी असं विधान केलं की पैशाचा अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे आमचं पीक वाहून गेलं. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही अशा पद्धतीची टीका टिप्पणी, अशा पद्धतीची विधानं ही अजून किती दिवस करत बसणार आहात? कारण लोकांनी तुम्हाला हा प्रश्न विचारला संजय राऊत की या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुमच्यासारखे महत्त्वाचे नेते का नाही उतरले? तुम्ही का नाही पिंजून काढलात महाराष्ट्र? का नाही गावागावांमध्ये फिरलात? का नाही तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तिथं सभा घेतल्या? मला काही आमदार माझ्याही संपर्कात आहेत शिवसेना ठाकरे गटातले, ते असं म्हटले की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये नगरपंचायत नगर परिषदेमध्ये आम्ही नगराध्यक्ष निवडून आणतो, पैसा आम्ही खर्च करायला तयार आहोत, फक्त एक सभा इथे आदित्य ठाकरेंनी घ्यावी किंवा एक सभा इथे उद्धव ठाकरेंनी घ्यावी, बस त्यांची एक सभा झाली तरी चित्र बदलून जाईल. पण तसंही घडलं नाही. म्हणजे तुम्ही जे तुमचे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते जेव्हा इतक्या ताकदीनिशी लढायला तयार आहेत तर त्यांना बळ देण्याचं काम सुद्धा तुम्ही केलेलं नाहीत. आणि मग तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचं एक नकारात्मक राजकारण करता ते पटत नाही. म्हणजे आता तुम्ही तेजस्विनी घोसाळकर यांनी फोटो लावणे अभिषेक घोसाळकर यांचा, याच्यावर माझं असं म्हणणं आहे की मग अभिषेक घोसाळकरांचा जर का तेजस्वी घोसाळकर यांनी फोटो, आज त्यांच्या त्या पत्नी आहेत, आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, आपल्या पतीचा फोटो ते लावणार नाहीत तर मग ते कुणाचा फोटो लावणार? आणि तुमच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदींचा लावायचा किंवा अमित शहांचा लावायचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा लावायचा, ते ठीक आहे, त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठी आहेत, वरिष्ठ आहेत म्हणून ते लावतीलही. पण त्यांना आपल्या पतीचा फोटो लावायचा असेल तर त्याच्यावर तुमचा आक्षेप कसा असू शकतो, हा माझा मुद्दा आहे. मग जर का त्या पोस्टरवर उद्या त्यांचं पूर्ण नाव तर लिहिणार आहेत, तेजस्विनी अभिषेक घोसाळकर, मग उद्या तुम्ही नावावर पण आक्षेप घेणार आहात का? त्यांनी अभिषेक घोसाळकर हे नाव लावू नये असा देखील तुम्ही आक्षेप घेणार आहात का? आणि तो तुम्ही घेऊ शकणार आहात का? आणि हे घेतला तर तुम्ही तो योग्य ठरणार आहे का? तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण, म्हणजे जे संजय शिरसाट म्हणतायत अशा पद्धतीचं राजकारण हे किमान संजय राऊतांनी तरी करू नये अशी खरंच अपेक्षा आहे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची, महाराष्ट्राची. आज दोन भाऊ जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा एका वेगळ्या आशावादातनं आज मराठी माणूस शिवसेना ठाकरे गटाकडे आणि राज ठाकरेंच्या मनसेकडे पाहतोय. एक काहीतरी वेगळं मराठी माणसासाठी हे दोन पक्ष एकत्र येऊन, हे दोन भाऊ एकत्र येऊन काम करतील ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ठेवलेली आहे. आणि जेव्हा मग तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करता तेव्हा त्या मराठी माणसाला ते आवडतंच असं होत नाही. मग आता याच निकषांवर जर का आपल्याला बोलायचं झालं तर आज शिवसेनेने आपली संपूर्ण हयात काँग्रेसचा विरोध केलेला आहे. बाळासाहेबांनी काँग्रेसचा विरोध काय केला हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. बाळासाहेबांचं तर एक विधान असं आहे की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर हात मिळवणी करायची वेळ येईल त्या दिवशी मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करीन. इथपर्यंत बाळासाहेबांचा कडवा विरोध हा काँग्रेसच्या बाबतीमध्ये होता. पण 2019मध्ये आपण त्याला म्हणूयात काळाची गरज म्हणूयात, परिस्थिती म्हणूयात, आज मवियाचा जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये काँग्रेस तुमच्या सोबत आली. मग त्याच्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या, लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, या निवडणुकांमधनं शिवसेना ठाकरे गटाच्या पोस्टरवर काँग्रेसच्या पंजाचं चिन्ह होतच ना, ते तुम्ही का नाही काढलं? असं जर तुम्हाला उद्या कोणी म्हटलं तर तुम्हाला चालेल का ते? किंवा तुमच्या अनेक पोस्टरमधनं जसे आदित्य ठाकरे दिसतात, उद्धव ठाकरे दिसतात, तसे राहुल गांधी सुद्धा दिसतात काँग्रेसचे. मग उद्या त्याच्यावर कोणी जर आक्षेप घेतला तर तो तुम्हाला चालेल का? अशा पद्धतीचं नकारात्मक राजकारण किंवा व्हिक्टिम कार्ड ज्याला आपण म्हणतो,
एक रडका सूर जो आहे तो सतत चालत नाही संजय राऊतजी, तो योग्य नाही. उलट तुम्हीच म्हणता किंवा शिवसेनेचं एक ब्रीद आहे, बाळासाहेब कायम म्हणायचे शिवसेना ही लढणाऱ्यांची आहे, रडणाऱ्यांची नाही आहे. संजय राऊतजी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा सगळ्या ताकदीनिशीच उतरायचं असतं. मग तेव्हा साम दाम दंड भेद जे काही समोरचा वापरणार आहे त्याच्या पलीकडेची जाऊन अस्त्र आपण वापरली पाहिजे. पण हे अशा पद्धतीचं जे तेजस्वी अभिषेक घोसाळकरांवरनं जे काही तुम्ही विधान केलंय ते काही फारसं पटलेलं नाही आहे आणि त्याच्यावर माझे जे मी आक्षेप आहेत हे तुमच्यासाठी नोंदवलेले आहेत. मला असं वाटतं याचा निश्चित ठाकरे गटाने विचार करायला पाहिजे. जेव्हा सगळेजण तुटून पडतायत ते हां तुम्ही त्यांच्या जाण्यावर बोला, तुम्ही तेजस्विनी घोसाळकरांवर टीका करा, त्यांच्या भाजप प्रवेशावर टीका करा, उद्या त्यांच्या प्रचारावर टीका करा, पण स्वतःच्या पतीचा फोटो वापरू नका हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का याचा आधी विचार करा. कारण लोकांनी हाही प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मी आता जाता जाता सांगतो की अनेक जण असं म्हणतात की शिवसेना ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलं मग बाळासाहेबांचा फोटो ते का वापरतात. आज बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं हे महाराष्ट्राला जाऊ देत, अख्ख्या देशाला माहिती आहे. देशाला काय, आज देशाच्या बाहेर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची चर्चा होत असते. मग अशा वेळेला जर तुमच्यावर ही जेव्हा टीका होते तेव्हा ती तुम्हाला बोचते, ती तुम्हाला आवडत नाही. मग आज तेजस्विनी घोसाळकर यांच्या मनस्थितीचाही तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर करता. मला इतकंच म्हणायचं आहे, मला वाटतं की संजय राऊत हे सुज्ञ आहेत, नक्कीच ते याचा विचार करतील. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा नेमकं काय वाटतंय या बाबतीमध्ये, तुमची खरंच प्रतिक्रिया काय आहे, तुमचं मत काय आहे हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा. धन्यवाद.